बघणार आहोत. हायनेक कॉलरचं म्हणतात त्याला. ब्लाऊज अंगामध्ये खूप छान बसतं. तर याची कटिंगची पद्धत खूप सोपी आहे, ती आज तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला बारकावे यातील व्यवस्थित समजणार आहे. आणि काही अडचणी असेल तर कमेंट करत चला, म्हणजे तुम्हाला पॅटर्न मधले बारकावे व्यवस्थित समजतील. त्यासाठी इथे आघाडीचा पेपर घेतलेला आहे. यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग सोबत काढायचे आहे. सुरुवातीला आपण ब्लाऊजची उंची घेऊया. ब्लाऊजची उंची आहे 14 इंच. 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 15 इंच. आता आपण हे ब्लाऊजचं पॅटर्न बनवत आहोत 34 छातीचं, त्यामुळे आपण शोल्डर घेणार आहोत 6.25 इंच. सगळी मापं चार्ट नुसार घ्यायची आहेत. जेवढा गळा छोटा तेवढे शोल्डर मुंड्याची मापं मोठी होतात. जेवढं आता शोल्डर घेतलं 6.25 इंच, मुंडा पण घ्यायचा 6.25 इंच. हे अंतर जोडून घेते. त्यानंतर इथे घ्यायचं छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. छातीचा चौथा भागाला 8.5 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं. हे अंतर सरळ खाली पट्टीने जोडून घ्यायचं. कमर घेराचं अंतर घेण्याची काही गरज नाहीये. त्यानंतर मुंड्याचे आकार द्यायचे. मुंड्याचे आकार देण्यासाठी इकडच्या बाजूला अर्धा इंचाचं मार्किंग केलं, इकडच्या बाजूला अर्धा इंचाचं मार्किंग केलं. आकार देण्यासाठीचे हे सगळं मार्किंग आहे. हे हात वरतीपर्यंत हा जोडून घ्यायचा, म्हणजे आकार आपले परफेक्ट येतात. ह्या मधल्या रेषेपासून बाहेरच्या बाजूला 1 इंचाचं मार्किंग केलं आणि हा झाला मागच्या मुंड्याचा आकार. पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी ह्या पॉइंट पासून आतल्या बाजूला 1 इंचाचं मार्किंग केलं आणि हा झाला पुढच्या मुंड्याचा गोलाकार. त्यानंतर आपल्याला घ्यायचं गळाखोलीचं अंतर. गळाखोली घेणार आहोत 4.25 इंच. पुढच्या गळ्याची उंची आवडीने घ्यायची आहे. पुढचा गळा माझा आहे 4 इंचाचा. अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 4.5 इंच. ब्लाऊज अंगामध्ये खूप छान बसतं. कमी वेळात ब्लाऊज शिवून होतं. ब्लाऊजला तुम्ही गळ्याला मात्र कॅनव्हास टाका, म्हणजे जी कॉलर आपण जोडणार आहोत ती अगदी कडक वरती छान बसेल. मग हे जे अंतर आहे इथलं घेतलेलं 4.25 इंच अंतर, त्याच्यामध्ये अर्धा ते 1.25 इंच अंतर वाढून मग आपल्याला वरचं अंतर वाढून घ्यायचं आहे. काय होतं, ज्यावेळेस आपण ही कॉलर दुसऱ्या बाजूच्या साईडला जोडतो, मध्यभागी जोडताना कॉलर कमी पडू नये, त्यामुळे आपण गळाखोलीच्या अंतरापेक्षा हे अंतर अर्धा इंचाने जास्त घ्यायचं आहे आणि हे जोडून घ्यायचं. मग हे जे आपण गळाखोलीचं अंतर घेतलं त्याचं आपण मध्य करूया, म्हणजे इथे आपली कॉलर तयार होते. कॉलर तुम्हाला अजून बारीक हवी असेल तर तुम्ही हे अंतर कमी केलं तरी चालेल. कॉलरची जाडी तुम्हाला कशी हवी आहे त्यानुसार तुम्हाला इथे हे माप टाकायचं आहे. मग इथे गळ्याला आकार द्यायचा. हा जरा गळ्याला आकार देऊ. त्यानंतर आता खालची माप घेऊया. आता इथे योगपट्टीवाला आपण शिकतो आहोत, त्यामुळे मी इकडनं घेतलं 4 इंचाचं मार्किंग आणि इकडनं घेतलं 3 इंचाचं मार्किंग. हे अंतर पट्टीने जोडून घेते. छातीचा गोलवा जास्त मोठा असेल तर तुम्ही ही योगपट्टी अर्धा इंचाने कमी घ्या, म्हणजे 3.5 आणि 2.5 इंचाची योगपट्टी घेतली तरी देखील चालणार आहे. त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं छातीचा 10वा भाग. आता छातीचा 10वा भाग येणार 3.5 इंच. हा टक्स आपल्याला शिवायचा आहे उभा 2 इंचाचा. मेन टक्स म्हणतात. त्याचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे 1 इंच. ह्या मेन टक्स पासून आपण इकडच्या बाजूला 1.5 इंचाचं मार्किंग केलं, इकडच्या बाजूला 1.5 इंचाचं मार्किंग केलं आणि मुंढ्यामध्ये 1.5 इंचाचं मार्किंग केलं, म्हणजे आपले टक्स ह्या ठिकाणी शिवले गेले पाहिजे. हा टक्स शिवायचा अर्धा इंचाचा, फिटिंगच्या बाजूचा टक्स शिवायचा 5 इंच आणि मुंढ्यातला टक्स पण शिवायचा 5 इंच. हे पॅटर्न मात्र कपड्यावर वाढवावं लागतं. कुठे वाढवायचं ते पण आपण बघूया. आता पहिले कटिंग करून घेऊया. नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. अर्धा इंचाचा आपल्याला शोल्डर उतार द्यायचा आहे. शोल्डर उतार दिल्यामुळे ब्लाऊज अंगामध्ये एकदम छान बसतो. बंद गळ्यामध्ये शोल्डर उतार इकडच्या बाजूला द्यायचा, डीप नेक मध्ये शोल्डर उतार इकडच्या बाजूला द्यायचा. हे लक्षात घ्या. हा छोटा बदल लक्षात ठेवा. आता पहिले फक्त मागच्या मुंड्याचा आकार कापून घेऊया. मागचा भाग बाजूला केल्यानंतर मग आपण पुढच्या भागाचा मुंडा कट करूया. आता इथे आपला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग तयार झाले. आता हे जे वरती आपण हायनेक साठी वाढवलेलं अंतर आहे ते मागच्या भागातून काढून टाकू. पुन्हा गळाखोलीचं अंतर घ्यायचं आपल्याला 4.25 इंच. आता मागचा गळा घ्यायचा नाहीये कारण आपण कॉलर लावणार आहोत, त्यामुळे अर्धा ते 1 इंचाचाच फक्त मागे गळा टाका आणि नाही टाकलं तरी सुद्धा चालेल. पूर्ण असंच ठेवलं वरती इथे डायरेक्ट कॉलर जोडली तरी सुद्धा चालणार आहे. हे गळ्याचं माप टाकलं नाही टाकलं तरी चालणार आहे.
त्यानंतर खालचा टक्स आपल्याला घ्यायचा आहे आडवा 4 इंचाचा आणि उभ्या टक्सचं शिवण आपण करणार आहोत 5 इंचाचा. हा टक्स आपल्याला पूर्ण शिवण करायचा आहे 1 इंच. व्हिडिओ बघत असताना तुम्हाला काही अडचण येत असेल तर कमेंट करत चला. शिकवलेलं समजतंय का तेही सांगत चला. कसा वाटतोय व्हिडिओ तेही बोलत चला. तुम्हाला माझ्याशी बोलण्यासाठी कमेंट हे एक माध्यम आहे. हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न तयार. आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया. मुंड्याचा आकार कट करून टाकूया. हे कॉलरचं जे केलेलं आहे हायनेक ते कट करूया. ह्या गळ्याला कॅनव्हास टाकायचं मात्र म्हणजे छान बसतो गळा. गळ्याला कॅनव्हास टाकल्याने गळ्याचं फिनिशिंग व्यवस्थित येतं. हे झालं आपलं पुढच्या भागाचं पॅटर्न तयार आणि हे झालं मागच्या भागाचं पॅटर्न तयार. आता ज्यावेळेस हे पॅटर्न कपड्यावर ठेवायचं, कपड्यावर ठेवताना इकडची बाजू आणि इकडची बाजू शिलाईसाठी जेवढा कपडा लागतो 1/2 ते अर्धा इंच तेवढा वाढवायचा. कारण फिटिंग करताना हे मागचा भाग पुढचा भाग कमी जास्त व्हायला नको. त्यामुळे आपल्याला हे अंतर वाढून घ्यायचं आहे. आणि ही कॉलर जोडताना हे अशा पद्धतीने जोडली जाते. हे बघा मागच्या बाजूला हे अशा पद्धतीने जोडले ते आपला सुंदर असा हा छान गळा तयार होतो. ही इकडची बाजू आणि ज्यावेळेस इकडची बाजू आहे त्यावेळेस इथे बरोबर हा जॉईंट आपला येतो अर्धा इंचाचा. हे अशा पद्धतीने आपला हा गळा तयार होतो. याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा. सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत. त्यानुसार ब्लाऊजला बाही लावा आणि तुमच्या मापाचं सुंदर असं ब्लाऊज शिवा. धन्यवाद.